हॅलो फ्रेंड्स, आपल्याला एरिया अँड पेरिमीटर शिकायचं आहे. त्याच्यामध्ये स्क्वेअर, रेक्टँगल, पॅरलोग्राम, ट्रायंगल, सर्कल आणि सेमी सर्कल या गोष्टी शिकायच्या आहेत. चला मग आपण शिकूया. सुरुवातीला स्क्वेअर. आपल्याला एरिया अँड पेरिमीटर हा टॉपिक आज शिकायचा आहे. बघा, एरिया ऑफ अँड पेरिमीटरमध्ये मुळामध्ये एरिया म्हणजे काय आणि पेरिमीटर म्हणजे काय या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण स्क्वेअर शिकूत आणि रेक्टँगल शिकूत. तर स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर म्हणजे ऑल साईड आर इक्वल. स्क्वेअरचं कसं असतंय? स्क्वेअरच्या प्रॉपर्टी काय सांगते की स्क्वेअरच्या सर्व साईड काय असतात? इक्वल असतात. म्हणजे समजा एखादा स्क्वेअर घेतला असता, जर लेंथ समजा 5 सेंटीमीटर दिली असता, एका बाजूची लेंथ, वन साईडची लेंथ समजा आपण याला नाव देऊ ABCD. तर AD या बाजूची या साईडची लेंथ 5 सेंटीमीटर दिली असेल तर सर्व साईडची लेंथ सुद्धा 5 सेंटीमीटर असते. याच्यावरून आपल्याला असं समजलं असेल की ऑल साइड्स आर इक्वल. आपण काय सांगू शकतो? ऑल साइड्स आर इक्वल. आता हे झालं एरिया ऑफ स्क्वेअर. तर एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर म्हणजे काय असते? साईड मल्टिप्लाय साईड असं पण आपण लिहू शकतो. मग आता इथं 5 सेंटीमीटर असेल तर आपण काय करू शकतो? एक तर 5 स्क्वेअर घेऊ शकतो किंवा 5 मल्टिप्लाय 5 घेऊ शकतो, यानी 25 सेंटीमीटर स्क्वेअर. कोणताही एरिया फाइंड आउट करायचा असेल आणि आपल्याला तर त्याचं साईड स्क्वेअर घेतल्यानंतर जे युनिट दिलेलं आहे तुम्हाला ते युनिट लिहिल्यानंतर स्क्वेअर घ्यायचा. म्हणजे इथे सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, दुसरं कोणतं युनिट असेल तर ते स्क्वेअर घ्यायचं. परंतु जेव्हा पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, तेव्हा 4 मल्टिप्लाय साईड. 4 मल्टिप्लाय साईड किंवा दुसरं टेक्निक अशी आहे की आपण कोणत्याही आकृती, कोणतीही डायग्राम दिली असता त्या फिगरची पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सर्व बाजूची ऍडिशन करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? ऍडिशन. किंवा स्क्वेअर असेल तर 4 मल्टिप्लाय साईड, कारण की याच्या बाजू किती आहेत, साईड किती आहेत? 4 आहेत. तर 4 पेरिमीटर, पेरिमीटर P फॉर पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, 4 मल्टिप्लाय साईड. 4 मल्टिप्लाय साईड किती आहे? साईडची लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर. आणि 4 5 जा 20 सेंटीमीटर. पेरिमीटर फाइंड आउट करता वेळेस जे युनिट दिलेलं आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचं स्क्वेअर करायचं नाही. फक्त एरिया फाइंड आउट करता वेळेस स्क्वेअर लिहायचं. सेम ॲज इट इज रेक्टँगलचं पण आहे. म्हणजे जो इनर पार्ट असतो, इनर पार्ट स्क्वेअर असो या रेक्टँगल असो, जो इनर पार्ट असतो त्या इनर पार्टला काय म्हणतात? एरिया म्हणतात. याचं पण सेम आहे. जो इनर पार्ट असतो तो असतो एरिया, आणि जो सुराउंडिंग म्हणजे सुराउंडिंग जो बाहेरचा पार्ट असतो, सुराउंडिंग बाहेरचा आउटर पार्ट ज्याला आपण म्हणतो एजेस म्हणतो, तो काय असतो? तुमचा पेरिमीटर. याने आपल्याला सर्व साईडची ऍडिशन जेव्हा करावं लागते तेव्हा काय होते? पेरिमीटर फाइंड आउट होते. जेव्हा एखाद्या शेपचं इनर पार्टचं आपल्याला इनर पार्ट काढावं लागते, फाइंड आउट करावं लागते, तेव्हा तो एरिया निघतो, त्या शेपचा एरिया निघतो. आता एरिया ऑफ रेक्टँगल, आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा रेक्टँगलचा. त्याचा फॉर्म्युला काय? L मल्टिप्लाय B. म्हणजे L फॉर लेंथ. L फॉर हे लेंथ आहे रेक्टँगलची आणि हे ब्रेडथ आहे रेक्टँगलची. तर लेंथ L मल्टिप्लाय B इक्वल टू L किती? समजा आता हेच याप्रमाणे घेतल्याप्रमाणे, समजा आता हा 7 सेंटीमीटर घेतला आणि हा 3 सेंटीमीटर घेतला, तर 7 मल्टिप्लाय 3 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया फाइंड आउट झाला 21. ॲज इट इज आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल, तर आपल्याला काय करायला लागते? 2 इंटू L प्लस B. म्हणजे 2 L किती आहे? 7 आहे, प्लस B किती आहे? 3. म्हणजे 2 10 20 सेंटीमीटर. पेरिमीटर फाइंड आउट करते वेळेस सेंटीमीटर ॲज इट इज घ्यायचं. अशाच प्रकारे जर पेरिमीटर दुसऱ्या टेक्निकने काढायचं असेल तर आपण पेरिमीटर म्हणजे आता ह्या रेक्टँगल आहे, रेक्टँगल म्हणजे ऑपोजिट साइड आर सेम. म्हणजे इथं 7 असेल तर इथं पण 7 असेल, इथं 3 असेल तर इथं पण 3 असेल. मग आपण काय करू शकतो? पेरिमीटर दुसऱ्या प्रकारे कसं फाइंड आउट करू शकतो? ॲडिशन करून. ही बाजू इथली 3, नंतर 7 3 7 20 सेंटीमीटर. अशा प्रकारे सुद्धा आपण पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. बघा, आपण एरिया अँड पेरिमीटर शिकलं, त्याच्यामध्ये स्क्वेअर शिकलं. स्क्वेअरमध्ये आपल्याला जो इनर पार्ट असतो तो इनर पार्टला म्हणतात एरिया, जो आउटर सराउंडिंग भाग असतो त्याला म्हणतात पेरिमीटर. तर एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साईड स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 मल्टिप्लाय साईड. त्याचप्रमाणे रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल L मल्टिप्लाय B यानी लेंथ,
एल फॉर लेंथ, बी फॉर ब्रेथ यानी लांबी आणि रुंदी. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 × L + B. बघा पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे काय असते? पॅरलेलोग्रामचा एरिया आपल्याला कोणत्याही फिगर दिली असतात त्या फिगरचं आपल्याला काय करायचं, एरिया आपल्याला फाइंड आउट म्हणजे एरिया फाइंड आउट करावं लागतं आणि एरियाचे फॉर्म्युले असतात. परंतु पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल आपल्याकडं फॉर्म्युला जरी माहीत नसेल कोणत्याही फिगरचा तर तो फॉर्म्युला असा सर्टनली फॉर्म्युला नसतो. पेरिमीटरमध्ये काय असते? पेरिमीटरमध्ये ऑल साइड्स आर ॲडिशन म्हणजे कोणत्याही साईडचं कोणती फिगर दिली असतात किंवा अशी फिगर दिली समजा याचे आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल तर ऑल साइड्स आर ॲडिशन, सर्व बाजूची काय करायची असते आपल्याला? ॲडिशन करायची असते. त्यालाच काय म्हणतात? पेरिमीटर. परंतु आपल्याला एखाद्या डायग्रामचा एरिया फाइंड आउट करायचा असेल किंवा एखादी जागा असेल त्याचं क्षेत्रफळ आपल्याला मोजायचं असेल म्हणजे एरिया फाइंड आउट करायचा असेल, एरिया मोजायचा असेल तर आपल्याला काय करावं लागते? त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. जसं की समजा एखादी जागा ट्रायंगल या फिगरमध्ये असेल तर आपल्याला एरिया त्याचं माहीत असायला हवं किंवा पॅरलेलोग्राममध्ये असेल तर त्याचा एरिया माहीत असायला हवा. आता पॅरलेलोग्राम म्हणजे काय असतं? पॅरलेलोग्राम म्हणजे टू साइड्स आर पॅरलल असतात. पॅरलल म्हणजे एकमेकांना पॅरलल असतात म्हणजे खालची साईड समजा खालची साईड जशी आहे तशीच वरची साईड सुद्धा असते म्हणजे दोन साईड्स एकमेकांना पॅरलल राहतात. पॅरलल यांनी समान अंतरावर राहतात, समान अशा प्रकारे समान अंतरावर. आणि ही जी साईडला स्लॅन्टिंग लाईन आहे ही स्लॅन्टिंग लाईन आहे. या लाईन या दोन पॅरलल लाईनला जॉईन झाले. परंतु त्याचा एरिया फाइंड आउट करायचा असेल तर जो बेस असतो तो बेस काय असतो? ही जी लाईन आहे ही जी साईड आहे या साईडला हा आपण बेस म्हणू शकतो. परंतु जो एच आहे, एच फॉर हाईट, तो ती हाईट आहे. ही स्लॅन्टिंग लाईनला आपण हाईट म्हणू शकतो का? नाही. तर हाईट कोणती असेल? तर जो वर्टेक्स आहे इथं स्लॅन्टिंग लाईन आणि वरची जी पॅरलल लाईन आहे ती पॅरलल लाईन दोन एकत्र येऊन जो वर्टेक्स तयार झाला त्या वर्टेक्समधून एक लाईन ड्रॉ केली असता ती लाईन परपेंडिक्युलर बेसला अटॅच होत असेल आणि त्याला आपण काय म्हणू शकतो? हाईट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? हाईट. एच फॉर हाईट. आपण काय म्हणू शकतो? बी फॉर बेस, एच फॉर हाईट. समजा एखादी फिगर दिली त्या फिगरचं तिथले 10 सेंटीमीटर दिलं आणि ही स्लॅन्टिंग लाईन तर ऑपोजिट साईड पण 10 सेंटीमीटर असते बिकॉज पॅरलल लाईन. आणि हाईट दिली 7 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं असतं? बी मल्टिप्लाय एच म्हणजे काय लिहू शकतो आपण? 10 × 7 आणि 70 सेंटीमीटर स्क्वेअर. हे आपल्या एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचं एक्झाम्पल. अशा प्रकारे एरिया फाइंड आउट करू शकतो. आणखी पेरिमीटर जर फाइंड आउट करायचं असेल पेरिमीटर आपण काय करू शकतो? ऑल साइड्स आर ॲडिशन म्हणजे काय करू शकतो? इथलं 10 आहे आणि इथे हाईट 7 सेंटीमीटर असेल तर इकडली पण हाईट काय असते? 7 सेंटीमीटर असते. म्हणजे आपण सर्व बाजूची काय करू शकतो? ॲडिशन करू शकतो. सेम ॲज इट इज ट्रायंगल आहे. ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय असते? एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे जी पॅरलेलोग्राम आहे जो पॅरलेलोग्राम आहे त्याच्यामधून एक डायगोनल आपण असा एक डायगोनल काढला असता. जर डायगोनल काढला तर इथून एक असा ट्रायंगल तयार झाला आणि असा एक ट्रायंगल तयार झाला म्हणजे काय म्हणू शकतो? एक पूर्ण पॅरलेलोग्राम जो की त्याचा एरिया आहे बी मल्टिप्लाय एच त्याचा आपण हाफ केला असता. हाफ आपण एक डायगोनल काढला. त्या डायगोनल काढल्यानंतर एक दोन अशा ट्रायंगल तयार झाले म्हणजे आपण काय केलं? त्याला कट केलं तर काय झालं? हाफ इंटू बी मल्टिप्लाय एच. बी फॉर बेस, एच फॉर हाईट. आणि जो इथली हाईट आहे अशी परपेंडिक्युलर आहे म्हणजे दोन ट्रायंगल तयार झाले. ते कसे? हाफ मध्ये. त्याला काय म्हणतो आपण? एरिया ऑफ ट्रायंगल. ए इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ इंटू बी मल्टिप्लाय एच. आता याची पण लेंथ समजा आता आपल्याला दिली असेल. समजा आता याची लेंथ दिली असेल. हा झाला तुमचा बेस. हा काय झाला? तुमचा बेस झाला. बेस म्हणजे याची हाईट म्हणजे काय असते? हाईट ही स्लॅन्टिंग लाईन येते का? कोणत्याही ट्रायंगल हा कशाही प्रकारे राहू शकतो. अशा प्रकारे राहू शकतो किंवा असं राहू शकतो. म्हणजे आपल्याला या स्लॅन्टिंग लाईन म्हणजे हाईट म्हणू शकतो का? नाही. तर याची हाईट आहे ना इथून अशी परपेंडिक्युलर जो वर्टेक्स तयार व्हायला या वर्टेक्समधून जी परपेंडिक्युलर लाईन येऊन बेसला टच व्हायली त्याला आपण काय म्हणतो? हाईट म्हणतो. काय म्हणतो? हाईट.
यावरून तुम्हाला असं समजलं असेल की पॅरलेलोग्राम जो दिलेला आहे त्याचा एरिया फाइंड आउट केलेला बी मल्टिप्लाय एच, त्याचा जो हा भाग असतो तोच काय असतो एरिया ऑफ ट्रायंगल. मित्रांनो हा बघा सर्कल आणि सेमी सर्कल. अगोदर आपण काय शिकलो स्क्वेअर, रेक्टँगल शिकलो, नंतर आपण काय शिकलो पॅरलेलोग्राम, नंतर ट्रायंगल. आता आपल्याला सर्कल आणि सेमी सर्कल याबद्दल सांगायचं आहे. तर सर्कल बघा, सर्कल एखादं सर्कल घेतला असता तर सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणजे काय असते? सर्कम्फरन्स म्हणजे जे आपण ऑथर शेपमध्ये जे पेरिमीटर फाइंड आउट केलं, पेरिमीटर म्हणजे आउटर लाईन, सराउंडिंग जो भाग असतो, सराउंडिंग भाग असतो आणि जो आउटर लाईन असते त्याला आपण काय म्हणतो सर्कम्फरन्स, किंवा ऑथर शेपमध्ये आपण त्याला पेरिमीटर म्हणतो. तसं सर्कलमध्ये आपण त्याला काय म्हणतो पेरिमीटरलाच सर्कम्फरन्स म्हणतो. काय म्हणतो सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्स म्हणजे काय 2, आणि 2 कशामुळे घेतलं? जसं की आपण सेंटर पॉईंट दिलेला आहे, त्या सेंटर पॉईंट मधून त्या सर्कम्फरन्सला जो आउटर लाईन आहे तिथं एका जागी टच होत असेल आणि इथून इथपर्यंत जो हाफ लाईन तयार व्हायली त्याला म्हणतात रेडियस. रेडियस फॉर आर. आणि कोणत्याही जागेवरून समजा आता इथून 2 साईडला टच होत असेल म्हणजे सेंटर पॉईंट मधून एखादी लाईन आपण ड्रॉ केली, सेंटर पॉईंट मधून एखादी लाईन गेली असता ते 2 पॉईंटला टच होत असेल, सर्कम्फरन्सच्या 2 पॉईंटला टच होत असेल तर त्याला म्हणतात डायमीटर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डायमीटरच्या हाफ काय असते रेडियस असते. म्हणजे हाफ ऑफ डायमीटर इक्वल टू 2 आर असं म्हणू शकतो आपण. डी फॉर डायमीटर आणि आर फॉर रेडियस. आणि जर रेडियसची दुप्पट केली तर आपल्याला काय मिळेल? डायमीटर मिळेल. आणि रेडियसच्या हाफ केली, डायमीटरच्या जर हाफ केली तर ते आपल्याला रेडियस मिळेल. म्हणजे डायमीटरच्या हाफ रेडियस मिळेल. बरोबर. तर सर्कम्फरन्स म्हणजे काय? इथून इथपर्यंतचा एक पॉईंट झाला रेडियस, दुसरा एक रेडियस म्हणजे काय 2 आणि पाय 2 पाय आर, आर फॉर रेडियस. म्हणजे पायची किंमत आपण काय देऊ शकतो? पायची किंमत 22 डिवाइड बाय 7 किंवा 3.14 यापैकी आपण पायची किंमत घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे सर्कलचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल आपल्याला तर पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे आता समजा आता पाय आर स्क्वेअर म्हणजे समजा आता 22/7 एरिया फाइंड आउट करायचं असेल मल्टिप्लाय आर. आर म्हणजे काय करू शकतो? आरला आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. आर म्हणजे काय असते? समजा आरची व्हॅल्यू 14 घेतली. आर म्हणजे रेडियस, समजा इथलं रेडियस 14 सेंटीमीटर घेतलं, 14 × 14 अशा प्रकारे करू शकतो. किंवा 7 सेंटीमीटर घेतली तर 7 सेंटीमीटर घेतली, 7 सेंटीमीटर, 7 × 7, 7 × 7, 7 × 7 तर 22 × 7 यानी 154 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आपला एरिया फाइंड आउट झाला कशाचा? सर्कलचा. अशाच प्रकारे तुमची जी काही व्हॅल्यू दिली असेल त्या रेडियसचं एरिया फाइंड आउट करायचं असेल तर एरियाचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकून पुट करून आपण आन्सर काढू शकतो. त्याच प्रकारे सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल म्हणजे काय? सेमी सर्कल म्हणजे जो सर्कल दिलेला आहे त्या सर्कलमधून एखादा डायमीटर काढला असता. डायमीटर म्हणजे फुल लेंथ ऑफ रेडियस, म्हणजे फुल लेंथ ऑफ रेडियस. जो रेडियस आहे तर रेडियसच्या डबल म्हणजेच डायमीटर असतं. आणि डायमीटर हे कोणत्याही डायरेक्शननं काढता येते. जसं की या साईडनं काढू शकतो, या साईडनं काढू शकतो, या साईडनं काढू शकतो, कोणत्याही डायरेक्शन. ऑल साईड आर ड्रॉ द डायरेक्शन. आपण कोणत्याही साईडनं आपण ड्रॉ करू शकतो. आणि डायगोनल हे अनंत काढू शकतो, इन्फानाइट काढू शकतो आपण, इन्फानाइट. तर हा सेमी सर्कल आहे. तर सेमी सर्कलला आपण काय म्हणू शकतो? सर्कम्फरन्स म्हणू शकतो का? नाही, कारण की तो सेमी सर्कल एका डायमीटरनं तो कट केलेला आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचा एक पार्ट तयार झाला, इथून इथपर्यंतचा एक पार्ट तयार झाला, म्हणजे तो काय झाला? सेमी झाला, हाफ झाला. हाफ झाला म्हणजे काय? हे डी, हे काय तुमचं डी आणि डायमीटर डी प्लस केल्यानंतर पेरिमीटर सर्कलचं एरिया फाइंड आउट केलं बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर मला ना सर्कम्फरन्स ऑफ एरिया, तसंच पेरिमीटर ऑफ एरिया, पेरिमीटर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल. तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr आहे आणि जो सेमी सर्कल आहे मग त्याला हाफ घेतल्यानंतर 2 ने डिवाइड करायला लागेल. 2 कॅन्सल होईल म्हणजे काय
पाय आर स्क्वेअर. आणि पेरिमीटर काय लिहू शकतो, जो डायमीटरने कट केला ते डी प्लस पाय आर घेऊ शकतो. मग आपण काय सांगू शकतो की सर्कल दिलेला सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणजेच जो आउटर लाईन दिलेली आहे, जो सराउंडिंग भाग आहे, सराउंडिंग साइड्स, त्याला म्हणतात सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, जो की 2 पाय आर आहे. आणि सर्कल ऑफ एरिया इक्वल टू पाय आर स्क्वेअर. त्याचप्रमाणे पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल इक्वल टू डी प्लस पाय आर स्क्वेअर, पाय आर असं आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण एरिया अँड पेरिमीटर हा टॉपिक शिकलेला आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.